मेकअप केल्याशिवाय सुंदर दिसायचं आहे का? तुम्ही मेकअप केल्यावर तुमचा चेहरा हा डल पडत आहे का किंवा काळा पडत आहे का? तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्यासाठी घेऊन आले सुंदर असा व्हिडिओ. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल. तर चला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. तर आपण सुंदर दिसण्यासाठी आपण मेकअप करतोच. मेकअप करणे गरजेचंच असते. पण असं कधी असते की मेकअप केल्याशिवाय आपण सुंदर कधीच दिसू शकतो. ते या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. मी या टिप्स व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, स्किप करू नका. 5 टिप्स सांगणार आहे, तर 5 टिप हा इम्पॉर्टंट टिप आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आपण सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण यूज करतो. ते कधी कधी आपल्याला घातक होते, कधी कधी आपल्याला साईड इफेक्ट होऊन जातात, कधी छोटे छोटे पिंपल्स येते, कधी कधी आपला चेहरा हा डल पडून जातो, कधी कधी फेस काळा पडते, कारण की आपण जे मेकअप साठी यूज करतो प्रोडक्ट ते कोण नाही होत. तर आपण तेच चेहरा हा डल होत जातात, काळा होत जातात. जास्त केल्यानं असं होत राहते. तर तुम्ही जास्त मेकअप नको करा. टिप नंबर 1 मध्ये आपण बघणार आहोत फेस क्लिनिंग. आता फेस क्लिनिंग कसं करायचं? फेस क्लिनिंग आपण 15 दिवसातून, आठवड्यातून आपण फेस क्लिनिंग केलं पाहिजे. फेस क्लिनिंग गरजेचं असते. फेस क्लिनिंग कसं करायचं मी रुटीन सांगते. फेस क्लिनिंगचा रुटीन सीटीएम म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. हे रुटीन आहे. तुम्ही रुटीन आठवड्यातून केलं पाहिजे. आठवड्यातून 2 वेळा नाही तर 3 वेळा, 15 दिवसातून 2 वेळा, 3 वेळा तुम्ही हे रुटीन स्टार्ट करू शकता. तर सीटीएम म्हणजे काय? सीटीएम क्लिन्झिंग मध्ये येते. क्लिन्झिंग मध्ये आपला चेहरा हा स्वच्छ केला जातो, म्हणजे फेस आणि मान, चिकटपणा आणि घाण हे क्लिन्झिंगने निघून जाते. तर तुम्ही क्लिन्झिंग करणं गरजेचं असते. तुम्ही करू शकता क्लिन्झिंग. आणि क्लिन्झिंगचे प्रोडक्ट हा वेगवेगळ्या नावाने असते, वेगवेगळ्या असते. तुम्ही ते घेऊ शकता आणि करू शकता. ओपलचे येते, झेवर्सचे येते, हिमालयाचे येते. तुमच्या फेसनुसार तुम्हाला जे सुटेबल वाटते, तुमच्या फेसवर जे सूट होते ते तुम्ही त्या क्लिन्झिंगचे प्रोडक्ट घेऊन तुम्ही ते करू शकता. घरी पण करू शकता, नाही पार्लरमध्ये जाऊन करू शकता. पण पार्लरमध्ये आपण आठवड्यातून 2-3 वेळा जाण्यापेक्षा आपण घरीच केलेलं बरं. तर क्लिन्झिंग झालं. आता नेक्स्ट आहे टोनिंग. टोनिंगचं मेन काम असते की आपले फेसचे जे छिद्र राहते, छोटे छोटे छिद्र राहते, तर ते कमी करायसाठी असते. तर तुम्हाला चेहऱ्यावर असे पिंपल्सचे छोटे छोटे छिद्र आले असेल आणि थोडेसे रिॲक्शन वगैरे झाले असेल, तर तुम्ही टोनिंग करू शकता. आणि टोनिंग केल्यानं छान रिझल्ट येते आणि चेहऱ्यावर ग्लो पण येते. तर तुम्ही टोनिंग करायला विसरू नका. आठवड्यातून 2 वेळा नाही तर 15 दिवसातून 3 वेळा तरी तुम्ही करू शकता. आणि टोनिंग हे गुलाबजलच्या ह्याच्याने पण टोनिंग करू शकता, ते पण छान आहे. आपण गुलाबजलच्या ह्याच्याने आपण चेहरा वॉश पण करू शकतात. एक कॉटन घ्यायचं आणि त्याला गुलाबजल यूज करून आपण फेसला पूर्ण लावून असं डॅब करून तुम्ही ते तसं करू पण शकतात तुम्ही. आणि फेस क्लिनिंग पण करू शकता गुलाबजलने. तर टोनिंग पण यूज करते, गुलाबजल पण यूज करते. आणि टोनिंगचे वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट पण राहते, म्हणजे हिमालय वगैरे ममचा पण राहतात. तर छान ममचा पण यूज करू शकतात. खूप छान प्रोडक्ट राहतात टोनिंग, तर तुम्ही ते यूज करू शकता. नेक्स्ट आहे मॉइश्चरायझिंग. तुम्ही कोणी सीझन वाईज यूज करतात, कारण उन्हाळ्यात खूप गरमी असल्यामुळे आपल्याला घाम येतो, तर त्या ओलावर टिकून राहते. तर तुम्ही कोणी उन्हाळ्यात यूज नाही करत, जास्त करून हिवाळ्या सीझनमध्ये यूज करतात. पण मी तुम्हाला सजेस्ट करते की मॉइश्चरायझर हा डेली रुटीनमध्ये तुम्ही यूज करू शकता. म्हणजे डेली रुटीन म्हणजे कसं की उन्हाळ्यात पण तुम्ही यूज करू शकता. जसं आपल्याला कुठे जायचं राहिलं, तर थोडा हलका मेकअप करायचा राहिला, तर तुम्ही तो मॉइश्चरायझर यूज करू शकता. मॉइश्चरायझर हा ओलावर टिकून राहते आणि मेकअप हा लॉंग लास्टिंग टिकून राहते. मेकअपचा बेस म्हटला जातो मॉइश्चरायझर. तर तुम्ही मॉइश्चरायझर यूज करू शकता. आणि मॉइश्चरायझर म्हणजे पावसाळ्यात पण तुम्ही यूज करू शकता आणि हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात, तिन्ही सीझन मध्ये तुम्ही यूज करू शकता. आणि एव्हरीडे रोज तुम्ही यूज करू शकता मॉइश्चरायझर. तुम्ही लावायला विसरू नका. मॉइश्चरायझर प्रोडक्ट वेगवेगळे राहतात, काम एकच करते, पण मॉइश्चरायझर प्रोडक्टचे नाव
वेगवेगळे राहते, तुम्ही ते यूज करू शकता. मॉइश्चरायझर तुम्हाला जे सुटेबल वाटेल ते तुम्ही मॉइश्चरायझर यूज करू शकता. टिप नंबर 2. टिप नंबर 2 मध्ये भरपूर पाणी प्या. भरपूर पाणी प्या. का बरं? कारण की त्वचा निरोगी आणि सुंदर दिसासाठी तुम्ही भरपूर पाणी प्या. कारण भरपूर पाणी पिल्याने तुमची त्वचा आतून हायड्रेटिक राहतील आणि चेहऱ्यावर ग्लो टिकून राहील. तर तुम्ही भरपूर पाणी पिलं पाहिजे. टिप नंबर 3. टिप नंबर 3 मध्ये आपण फेस पॅक लावा. फेस पॅक लावा. का बरं लावा? आपण फेस पॅक लावल्याने आपली त्वचा हा अंदरून सफाईने होते आणि आपल्या त्वचा ग्लो टिकून राहते आपल्या त्वचाची. तर तुम्ही फेस पॅक लावलंच पाहिजे. आठवड्यातून एकदा तरी तुम्ही फेस पॅक लावलंच पाहिजे. घरी पण बनवू शकता. मध, दही, दूध वगैरे याच्याने बनवू शकता. बेसन आणि दुधाचं पण घरी बनवू शकतात. खूप उत्तम आहे, ते पण बनवू शकता तुम्ही आणि लावू पण शकता. आठवड्यातून एकदा तरी तुम्ही फेस पॅक लावा आणि फेस पॅक लावल्याने आपला चेहरा हा अंदरून पोषण मिळते आणि चेहरा हा निरंकार टिकून राहते. तर तुम्ही एक वेळा तरी फेस पॅक लावला पाहिजे, आठवड्यातून एकदा तरी. टिप नंबर 4. टिप नंबर 4 मध्ये सनस्क्रीन वापरा. सनस्क्रीन वापरा. सनस्क्रीन कसं वापरायची, कधी वापरायची? तर सनस्क्रीन जेव्हा आपण कुठे बाहेर जातो, म्हणजे नाईटमध्ये नाही, दिवसामध्ये कुठेतरी आपण बाहेर जातो. सपोज आपण ऑफिसमध्ये जातो, कोणी शिक्षिका असेल तर ते कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये जातात, तर त्यांनी आपली स्किनचे केअर करायसाठी तुम्ही सनस्क्रीन यूज करा. सनस्क्रीननी काळा चेहरा काळा नाही पडणार आणि काळे डाग नाही येणार. तर तुम्ही सनस्क्रीन वापरला पाहिजे, जेणेकरून सन पासून संरक्षण भेटेल त्या सनस्क्रीनने आणि सूर्याच्या किरणाचे आपल्या चेहऱ्यावर असर नाही पडत. तर तुम्ही सनस्क्रीन हे वापरलीच पाहिजे. आपण घरातून निघाल्यानंतरच सनस्क्रीन वापरा, म्हणजे निघायच्या आधी तुम्ही सनस्क्रीन वापरा. टिप नंबर 5. टिप नंबर 5 ही शेवटची टिप आहे. संतुलित आहार आणि चांगली झोप. संतुलित आहार आणि चांगली झोप कशी? तर नैसर्गिक सौंदर्यासाठी संतुलित आहार आणि चांगली झोप गरजेचं आहे. आपण त्वचेची काळजी कशी घ्यायची? आपण आता आपण झोप नाही झाली तर आपले डोळ्याच्या खाली डार्क सर्कल, तर ते त्याच्यामुळे आपली झोप नाही झाली, त्याच्यामुळे येते. तर तुमची झोप ही चांगली झाली पाहिजे, 8 तास तरी झाली पाहिजे आणि डार्क सर्कल नाही येणार त्याच्याने. आणि झोपताना त्वचेत नवीन कोलेजन तयार होते, तर त्याच्याने आपल्याला इफेक्ट पडते फेसला छान ग्लो येते. तर तुम्ही झोपायच्या आधी तुम्ही फेस क्लीन करा, स्वच्छ करा, धुवून टाका आणि ते धुतल्यानंतर तुम्ही सिरम यूज करायच्या ऐवजी तुम्ही क्रीम, मध वगैरे लावू शकता आणि तुम्ही ते लावून तुम्ही झोपू शकता आणि ते तुम्हाला इफेक्ट पडेल आणि चेहरा फेसवर ग्लो टिकून राहील. तर तुम्हाला हा नैसर्गिक सौंदर्यासाठी मदत होईल. एवढे आहे टिप्स. तर या टिप्स तुम्ही फॉलो करा. तर या टिप्स तुम्ही फॉलो कराल तर तुम्ही सुंदर मेकअप केल्याशिवाय सुंदर दिसू शकाल. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट नक्कीच करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये लगेच. तोपर्यंत धन्यवाद.